बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। चक्रवर्ती सम्राट अशोक। चक्रवर्ती सम्राट अशोक जन्म इ.स.पू. 304, मृत्यू इ.स.पू. 232 हे मौर्य घराण्यातील सम्राट होते। त्यांनी अखंड भारतावर इ.स.पू. 272 इ.स.पू. 232 दरम्यान राज्य केले। हा भारतीय समाजातील सर्वात महत्त्वाचा लोककल्याणकारी राजा, ज्याने अर्धा आशिया खंड काबीज केला होता। आपल्या सुमारे 40 वर्षांच्या विस्तृत राज्यकाळात त्यांनी पश्चिमेकडे अफगाणिस्तान व थोडा इराण, पूर्वेकडे आसाम तर दक्षिणेकडे म्हैसूरपर्यंत आपल्या राज्याचा विस्तार केला। अनेकांच्या मतानुसार सम्राट अशोक हे जगातील सर्वात महान सम्राट होते। सम्राट अशोकांना भारताच्या इतिहासात ही सर्वात महान व शक्तिशाली सम्राट म्हणून स्थान दिले आहे। प्राचीन भारताच्या परंपरेत चक्रवर्ती सम्राटांची पदवी, ज्यांनी जन्मांसावर तसेच भारताच्या मोठ्या भूभागावर राज्य केले, अशाच महान सम्राटांना दिली जाते। सम्राट अशोकांना चक्रवर्ती सम्राट असे म्हणतात। चक्रवर्ती सम्राट म्हणजे सम्राटांचा सम्राट। जगाच्या इतिहासात असे अनेक सम्राट होऊन गेले, ज्यांचे उल्लेख प्राचीन ग्रंथांमध्ये आहे, परंतु त्यांच्या अस्तित्वाबाबतची साशंकता आहे। असे मानतात की प्राचीन चक्रवर्ती सम्राटांच्या पंक्तीतील सम्राट अशोक हेच असे पहिले आणि शेवटचे महान चक्रवर्ती सम्राट झाले। त्यानंतर कोणीही त्या तोडीचा राज्यकर्ता भारतात झाला नाही। सम्राट अशोकांनी अखंड भारताच्या बहुतांशी भागावर राज्य केले। आजच्या पाकिस्तान, अफगाणिस्तान, पूर्वेकडे बांगलादेश ते दक्षिणेकडे केरळपर्यंत, तसेच नेपाळ, भूतान, इराण, ताजिकिस्तान आणि तुर्कमेनिस्तान या देशांमध्ये अशोकांच्या साम्राज्याच्या सीमा होत्या। अत्यंत शूर असे सम्राट अशोक आपल्या आयुष्यात एकही युद्ध हरले नाहीत। कलिंगाच्या युद्धातील महासंहारानंतर कलिंग काबीज झाला, जे कोणत्याही मौर्य राज्यकर्त्यास पूर्वी जमले नव्हते। त्यांच्या राज्याचे केंद्रस्थान, ज्याला बिहार म्हणतात, तो मगध होता व आज पटना म्हणून ओळखली जाणारी पाटलीपुत्र ही त्यांची राजधानी होती। काही इतिहासकारांच्या मते यात साशंकता आहे। कलिंगाच्या युद्धात झालेल्या मनुष्यहानी पाहून त्यांनी प्रचलित वैदिक परंपरा झुगारून हिंसेचा त्याग केला आणि मानवतावादी बौद्ध धर्माचा स्वीकार केला व नंतरच्या आयुष्यात त्यांनी स्वतःला बौद्ध धर्माच्या प्रसारास समर्पित केले। सम्राट अशोकांनी बौद्ध धर्म संपूर्ण आशिया खंडात तसेच इतर प्रत्येक खंडात पसरवला होता। अशोकांच्या संदर्भातील अनेक शिलालेख भारताच्या कानाकोपऱ्यात सापडतात, त्यामुळे अशोकांबाबतची उपलब्ध ऐतिहासिक माहिती भारताच्या प्राचीन काळातल्या कोणत्याही ऐतिहासिक व्यक्तीपेक्षा अधिक आहे। सम्राट अशोक सत्य, अहिंसा, प्रेम, सहिष्णुता आणि शाकाहारी जीवन प्रणाली यांचे थोर पुरस्कर्ते होते। म्हणूनच एक अतिशय परोपकारी प्रशासक अशीच इतिहासात त्यांची ओळख झाली आहे। अशोकाने आपल्या प्रजाजनांना व प्रशासकीय अधिकाऱ्यांना आपल्या शिलालेखातून काही राजाज्ञा दिलेल्या आहेत। अशोकाचे शिलालेख हे मौर्य इतिहासाचे महत्त्वाचे साधन म्हणून ओळखले जाते। सर्वप्रथम ब्रिटिश अभ्यासक जेम्स प्रिन्सेप यांना अशोकाचे शिलालेख वाचता आले। ते अनेक भाषांचे अभ्यासक होते। अशोकाचे शिलालेख हे ब्राह्मी, खरोष्टी आणि अरेमाइक या 3 लिपींमध्ये आढळलेले आहेत। त्यातील अनेक अभिलेख हे ब्राह्मी लिपीतील असून ते जेम्स प्रिन्सेप यांनी वाचले। त्यातूनच या चक्रवर्ती सम्राटाच्या आयुष्याची आणि एकूणच मौर्य साम्राज्याविषयीची सखोल माहिती ही अभ्यासकांना मिळालेली आहे। अशोकाने आपल्या शिलालेखामध्ये स्वतःला देवानाम प्रिय असे संबोधले आहे।
कलिंग युद्धानंतर त्याचे झालेले मनपरिवर्तन, त्याने स्वीकार केलेल्या बौद्ध धर्माची तत्वे आणि एकूणच धर्मप्रसाराचे कार्य, महामात्र यांची नेमणूक या सर्व घटनांचा उल्लेख हा शिलालेखात आलेला आहे. सम्राट अशोक हा या काळातील भारतातील पहिला चक्रवर्ती राजा होय. सम्राट याचा अर्थ ज्याचा रथ घोडा चारी दिशांना कुणीही अडवू शकत नाही असा पराक्रमी शासक व विजेता होय. सम्राट अशोकाने प्रशासकीय संदर्भाने अनेक महत्त्वपूर्ण बदल केले. प्रशासनामध्ये महामंत्रा हे पद निर्माण करून धर्मप्रसाराला उत्तेजन दिले. आपल्या मुलांना देखील धर्मप्रसारासाठी त्यांनी देशाबाहेर जाण्यासाठी प्रेरणा दिली. प्रजाकल्याणाचे हेतूने अनेक उपक्रम हाती घेतले. अनेक ठिकाणी धर्मशाळा बांधल्या. रस्त्याच्या दुतर्फा झाडी लावून लोकांना आवश्यक त्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला. विशाल आणि एकछत्री केंद्रीकृत राज्य उभारण्याचा प्रयत्न अखिल भारतीय स्तरावर सर्वप्रथम मौर्य सम्राट यांनी केला. यामध्ये चंद्रगुप्त आणि सम्राट अशोक यांची कार्य खूप महत्त्वपूर्ण राहिलेली आहे. अशोकाने बौद्ध धर्माची शिकवण देताना लोककल्याणकारी राज्याच्या निर्मितीला चालना दिली. शांततेच्या मार्गाने कुठलेही राज्य जास्त काळ टिकू शकेल यावर त्याचा विश्वास निर्माण झाला. बौद्ध धर्माच्या प्रसाराला त्याने चालना दिले. त्यासाठी शासकीय अधिकारी नेमले. स्वतःच्या मुलांना त्याने धर्मप्रसारासाठी पाठवले. बालपण व सुरुवातीची कारकीर्द. अशोक हा बिंदुसार या मौर्य सम्राटाचा पुत्र होता. बिंदुसार यांना अनेक पत्नी होत्या. त्यातील धर्मा ही अशोकची आई होती. अशोक हा बिंदुसाराच्या अनेक पुत्रांमध्ये शेवटून दुसरा होता. त्यामुळे अशोक मौर्य सम्राट बनेल अशी कोणाची अपेक्षा नव्हती. परंतु अशोकची सेनानी बनण्याची क्षमता वादातीत होती. त्यामुळे साहजिकच इतर भावांचा त्यावरील दुःखश्वास वाढला होता. चंद्रगुप्त मौर्याने जेव्हा जैन धर्म स्वीकारून राज्य सुखाचा त्याग केला त्यावेळेस त्याने तलवार फेकून दिली. ही तलवार शोधून अशोकाने आपल्या जवळच ठेवली. अशोक लहानपणी अतिशय तापट व खोडकर होता. तसेच चांगला शिकारीही होता. त्याला तत्कालीन राजपुत्रांना मिळणारे सर्व शिक्षण मिळाले होते. त्याच्यातील सेनानीचे गुण ओळखून बिंदुसाराने तरुणपणी त्याला अवंतीचा उठाव मोडण्यास पाठवले होते. हे काम त्याने सहज पार पाडले. अशोकाच्या आईचे नाव काही ठिकाणी चंपा असे आले आहे आणि ती ब्राह्मणाची मुलगी होती असा उल्लेख काही लेखक करतात. प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये एक महान चक्रवर्ती सम्राट म्हणून अशोकाला मान्यता मिळालेले आहे. तत्कालीन अशोकाचे शिलालेख वस्तू हे याची साक्ष देणारे महत्त्वपूर्ण साधने आहेत. राज्यारोहण. अशोक जसजसा सेनानी म्हणून परिपक्व होत गेला तसतसे त्याच्या भावांचा त्यावरील दुस्वासही वाढत गेला. अशोकने मौर्य सैन्याच्या अनेक तुकड्यांचे यशस्वीपणे नेतृत्व केले होते. तसेच त्याच्या एका मागोमागच्या मोहिमांमुळे त्याची राज्यभर कीर्ती दुमदुमत लागली. त्यामुळे त्याच्या भावांना असे वाटले की बिंदुसार अशोकला सम्राट बनण्यास प्राधान्य देतील. बिंदुसारचा ज्येष्ठ पुत्र सुसीम हा अशोकचा दुस्वास करण्यात आघाडीवर होता. सुसीमने अशोकला व्यस्त ठेवण्यासाठी जेथे सुसीम अधिकारी असताना अनेक उठाव झाले होते तेथे तक्षशिला येथील मोहिमेवर पाठवण्यास सांगितले. अशोक येण्याच्या बातमीने उठाव शमला व अशोकची कीर्ती अजून वाढत गेली. त्या भागात पुन्हा उठाव झाला परंतु तो क्रूरतेने चिरडला गेला. अशोकच्या यशाने त्याच्या भावांचा दुस्वास अजून वाढला. घरातील वाढत्या अशांततेमुळे व सुसीमने बिंदुसारला अशोकाविरुद्ध भडकावले. या वादातून तात्पुरता मार्ग म्हणून बिंदुसारने अशोकला काही काळ अज्ञातवासात जाण्याचा सल्ला दिला. तो त्याने पाळला. या काळात अशोकने कलिंगमध्ये जाऊन वास्तव्य केले. या काळात त्याची कौरवाकी या कोळी मुलीशी ओळख झाली. ती नंतर अशोकची दुसरी अथवा तिसरी पत्नी बनली. अशोकच्या काही कोरीव कामांवर तिचे उल्लेख आहे. मध्यंतरीच्या काळात उज्जैनमध्ये हिंसक उठाव झाला
बिंदुसारने अशोकला अज्ञातवासातून बाहेर येऊन हा उठाव शमवण्यास सांगितले. अशोक उज्जैनला गेला व एका लढाईत घायाळ झाला. त्या काळात असे मानतात की सुसीमद्वारे अशोकवर अनेक हिंसक हल्ले झाले, जे परतावून लावण्यात आले. अशोकची शुश्रूषा करण्यासाठी बौद्ध धर्मी परिचारकांची नेमणूक करण्यात आली होती. यातील एक परिचारिका देवी हिच्याशी अशोकचा विवाह झाला. देवी ही विदिशा येथील एका व्यापायाची मुलगी होती. ती बौद्ध धर्मी असल्याने बिंदुसाराला हा विवाह पसंत पडला नाही. त्याने अशोकला पाटलीपुत्रमध्ये राहण्यास मनाई केली व अशोकला उज्जैन येथील प्रमुख करून टाकले. पुढील काही वर्षे अशोकची शांततामय गेली. बिंदुसारचे इसवी सन पूर्व 273 मध्ये निधन झाले व सुसीम अशोकच्या काटा काढण्यास अजून सक्रिय झाला. या प्रयत्नात देवीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. त्यात अशोकची आई मारली गेली. या घटनेने संतप्त झालेल्या अशोकाने पाटलीपुत्रवर आक्रमण केले व लवकरच पाटलीपुत्रचा पाडाव केला. आपल्या सर्व बंधूंची हत्या केली. यानंतर अशोकाची महत्वाकांक्षा वाढीस लागली. मगध साम्राज्याचा सम्राट बनून त्याने अनेक प्रांत एकामागोमाग पार करण्याचा सपाटा लावला. या काळात अशोकला चंडशोक म्हणू लागले व एक क्रूर कर्मा अशी त्याची ओळख तयार होऊ लागली. राज्यारोहण झाल्यानंतर 8 वर्षांच्या काळात अशोकने अनेक प्रदेश मगध साम्राज्याला जोडले व मौर्य साम्राज्याचा विस्तार पूर्वेस ब्रह्मदेशाच्या सीमेपर्यंत तर पश्चिमेकडे बलुचिस्तान इराणच्या सीमेपर्यंत, उत्तरेस अफगाणिस्तान व दक्षिणेस केरळपर्यंत वाढवला. जवळपास सर्व भारत त्याने एका साम्राज्याच्या छायेत आणला व आपली एकछत्री सत्ता लागू केली. संपूर्ण हिंदुस्थानात एकछत्री साम्राज्य उभारणार चक्रवर्ती सम्राट म्हणून अशोकाच्या नावाचा उल्लेख करावा लागतो. रोमिला थापर यांनी अशोकाच्या कार्याचा विशेष गौरव केलेला आहे. बौद्ध धर्माचा स्वीकार व प्रसार. अशोकाने कलिंगचे युद्ध पार पडल्यानंतर जिंकलेल्या रणांगणाची व शहरांची पाहणी करायची ठरवली व त्यावेळेस त्याने फक्त सर्वत्र पडलेले प्रेतांचे ढीग, सडण्याचा दुर्गंध, जळलेली शेती, घरे व मालमत्ता पाहिली. ते पाहून अशोकाचे मन उदास झाले व यासाठीच का मी हे युद्ध जिंकले व हा विजय नाही तर पराजय आहे असे म्हणून स्वतःला त्या प्रचंड विनाशाचे कारण मानले. हा पराक्रम आहे की दंगल व बायका मुले व इतर अबलांच्या हत्या कशासाठी व यात कसला पराक्रम असे स्वतःलाच प्रश्न विचारले. एका राज्याची श्रीमंती वाढवण्यासाठी दुसऱ्या राज्याचे अस्तित्वच हिरावून घ्यायचे. या विनाशकारी युद्धानंतर शांती, अहिंसा, प्रेम, दया ही मूलभूत तत्वे असलेला बौद्ध धर्मीयांचा मार्ग अशोकाने अवलंबायचे ठरवले. त्याने स्वतः बौद्ध धर्माचा प्रसारक म्हणूनही काम करायचे ठरवले. यानंतर अशोकाने केलेले कार्य त्याला इतर कोणत्याही महान सम्राटांपेक्षा वेगळे ठरवतात. ज्यात क्रूर कर्मा राज्यकर्त्याचे महान दयाळू सम्राटात रूपांतर झाले. अशी कलिंगचे युद्ध ही इतिहासातील एक अतिशय वेगळी घटना समजली जाते. बौद्ध धर्माचा जगभर झालेल्या प्रसारास खूप मोठ्या प्रमाणावर अशोकाने केलेले कार्य जबाबदार होते असे बहुतेक इतिहासकार मानतात. अशोकाने पाटलीपुत्र येथे बौद्ध धर्माची 3री परिषद बोलावली होती. बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना श्रीलंकेत पाठवले. आग्नेय आशिया आणि मध्य आशिया येथील देशांमध्ये त्याने धर्मप्रसारासाठी बौद्ध भिक्खू पाठवले होते. त्याने अनेक स्तूप आणि विहार बांधले. त्याचप्रमाणे अशोकाने अनेक सोयी निर्माण करण्यावर भर दिला. उदाहरणार्थ माणसांना तसेच पशूंना मोफत औषध उपचार मिळावे याची त्यांनी सोय केली होती. अनेक नवे रस्ते बांधले. प्रवासामध्ये लोकांना सावली मिळावी यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झाडे लावली. नव्या धर्मशाळा बांधल्या, विहिरी खोदल्या. अशा प्रकारे त्याने अनेक लोक उपयोगी आणि कल्याणकारी कार्य केलं होतं. त्याचप्रमाणे बौद्ध धर्माचा मोठा प्रसार
आणि प्रचार करण्याचे कामही अशोकाने केले. 1971 साली सम्राट अशोकाच्या एक लघु शिलालेख मध्य प्रदेशातील पांगुरारिया, प्रत्यक्षात नक्तीतालाई या खेड्याजवळ सापडला. या शिलालेखातील मजकुराचे योग्य भाषांतर जर्मनीतील प्राध्यापक हॅरी खाल्क यांनी केल्यानंतर वरील समजुतीला छेद मिळाला असून सम्राट अशोक तरुणपणापासूनच बौद्ध विचारधारा मानणारा होता हे सिद्ध झाले आहे. राजकुमार अशोक उज्जैन प्रांताचा अधिकारी असताना आपल्या मैत्रिणीसोबत नक्तीतालाई येथे सहलीला आला होता असे या शिलालेखात लिहिले आढळले आहे. या ठिकाणी बौद्ध भिक्षू संघाचे वास्तव्य होते याचे अनेक पुरावे आजही येथे पाहायला मिळतात. अशोकाच्या ह्या कार्यात त्याला देवीपासून झालेल्या मुलांची मोठी मदत झाली. अशोकाचा मुलगा महेंद्र व मुलगी संघमित्रा ह्यांनी भारताबाहेर श्रीलंकेत जाऊन तेथील राजाला बौद्ध धर्माची शिकवण दिली. यामुळे भारतापुरते मर्यादित राहिलेला हा धर्म भारताबाहेर पसरण्यास सुरुवात झाली. असे मानतात की अशोकाने बौद्ध धर्मीयांसाठी हजारो स्तूपांची व विहारांची निर्मिती केली. त्यांतील काही स्तूपांचे अवशेष आजही पहावयास मिळतात. यातील मध्य प्रदेशात सांची येथील स्तूप प्रसिद्ध आहे. हा स्तूप अशोकाने बांधला असे मानतात. अशोकाने आपल्या कारकिर्दीतील पुढील वर्षांमध्ये अहिंसा हे राष्ट्रीय धोरण बनवले. जंगलामध्ये चैनीसाठी होणारी प्राण्यांची शिकारीवर बंदी आणली. प्राण्यांवर होणाऱ्या कोणत्याही प्रकारची हिंसकतेवरही बंदी आणली. तसेच शाकाहाराला प्रोत्साहन देण्यात आले. शिक्षा मिळालेल्या कैद्यांना अशोकाने सहिष्णुपणे वागवले. गुणी विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासाठी अनेक विद्यापीठे तसेच शेतकऱ्यांसाठी पाण्याचे कालवे बांधले. त्याच्या राज्यात सर्व प्रकारच्या जाती धर्माच्या लोकांना सहिष्णुरित्या वागवले जाई. अशोकाने आपले एकेकाळी ज्याच्यांशी युद्धे केली त्यांच्याशीही मैत्रीपूर्ण संबंध वाढवले. सम्राट अशोकाने अनेक समाजोपयोगी कार्ये केली. अशोकाने आपल्या कारकिर्दीत राज्यात अनेक रुग्णालये व महामार्गाचे जाळे निर्माण केले. रस्त्यांच्या कडेला वृक्षांची लागवड ही अशोकाचीच कल्पना आहे असे मानतात. आपण सम्राट असल्याच्या अधिकाराचा फायदा त्याने समाजोपयोगी कार्यासाठी केला. त्यानंतर अशोकाला धम्मशोक असे म्हणू लागले. अशोकाने धम्माची प्रमुख आचारतत्वे विशद केली. अहिंसा, सर्व जाती धर्मांबद्दल सहिष्णुता, वडीलधाया माणसांना मान देणे, संतांना, ब्राह्मणांना, शिक्षकांना योग्य तो मान देणे, दासांना माणुसकीने वागवणे, अशा आचारतत्वांना जगात कोणताही समाज नाकारू शकणार नाही. अशोकाच्या इतिहासकारांनुसार त्याने कलिंगाच्या युद्धानंतर कोणतेही प्रमुख युद्ध छेडले नाही, परंतु त्याला शेजारी राष्ट्रांशी ग्रीक राज्ये, चोल साम्राज्य याच्याशी त्याला नेहमी युद्धाची शक्यता वाटत होती. परंतु अशोकाने पूर्वायुष्यातील केलेल्या मोहिमांमुळे व मगधच्या सामर्थ्यामुळे अशोकने बौद्ध धर्म स्वीकारला, तरी त्याच्या शेजारी राज्यांनी त्याला छेडण्याचे साहस केले नाही. तसेच बौद्ध धर्म स्वीकारला, अहिंसा हे राष्ट्रीय धोरण बनवले, तरी मगधाचे सैनिकी सामर्थ्य अबाधित ठेवले. अशोकाला ग्रीक जगताची माहिती होती असे कळते. तसेच चंद्रगुप्त मौर्याने केलेल्या ग्रीकांविरुद्धच्या मोहिमांमुळे मौर्य साम्राज्याची कीर्ती ग्रीस, इजिप्तपर्यंत पोहोचली होती असे कळते. अशोकाचे स्तंभ व शिलालेख. अशोकाने भारतीय इतिहासातील सर्वात महत्त्वाचा ऐतिहासिक वारसा दिला, म्हणजे त्याने त्याच्या राज्यात सर्वत्र लिहिलेले शिलालेख. अशोकाअगोदरच्या व नंतरच्या भारतीय राजांच्या फारशा नोंदी आढळत नाहीत, त्यामुळे तत्कालीन ऐतिहासिक मिळवणे जिक्रीचे होते. अशोकाने आपल्या राज्याच्या सीमेवर महत्त्वाच्या शहरांमध्ये शिलालेखांद्वारे आपले विचार प्रकट केले आहे. पुरातत्वशास्त्रज्ञांनुसार आजवर सापडलेल्या शिलालेखांपेक्षा अजून जास्त संख्येने अशोकाने शिलालेख बांधले असावेत व ते काळाच्या ओघात लुप्त झाले. अजूनही उत्खननांमध्ये स्तंभ व शिलालेख सापडण्याची शक्यता आहे. वर नमूद केल्याप्रमाणे
अशोका संदर्भात बरीचशी माहिती शिलालेखांवरून व स्तंभांवरून आलेली आहे. अशोकाला मुख्यत्वे देवानांप्रिय पियदसी, पालीमध्ये अथवा संस्कृतमध्ये प्रियदर्शी असा उल्लेख केला आहे. त्याचा अर्थ देवांचा प्रिय व चांगले दाखविणारा असा होतो. त्याच्या सर्व लेखांमध्ये त्याची महानता जाणवते. अशोकाने हे सर्व शिलालेख आपल्या साम्राज्यातील मार्गांवर मुख्य चौकांमध्ये स्थापित केले होते, जेणेकरून प्रजेला तसेच बाहेरच्या देशातून येणाऱ्याला अशोकाच्या राज्यातील आचारविचार कळावेत. अशोक आपल्या प्रजेला आपली मुले असे संबोधत असे व अहिंसेबद्दल व बौद्ध धर्माच्या तत्वांवर, धम्म व योग्य आचरणावर त्याचा भर असे. अशोकाच्या लेखांमध्ये त्याच्या स्तुतीपर अनेक सुमने आहेत. ते अशोकाने मिळवलेल्या प्रदेशाची माहिती देतात. तसेच त्यात शेजारच्या राज्याबद्दलची माहितीही आहे. एका स्तंभामध्ये कलिंग युद्धाचे वर्णन आहे. त्यात अशोकाची सहाय्यक राज्ये व नागरी व्यवस्थापनेवरही माहिती कोरली आहे. सारनाथ येथील अशोक स्तंभ हा अशोकाचा सर्वात प्रसिद्ध स्तंभ मानला जातो. हा वालुकाश्माचा बनला असून अशोकाने सारनाथला भेट दिल्याची त्यावर नोंद आहे. त्याच्या चारही बाजूने एकमेकांकडे पाठ केलेले सिंह आहेत. हा स्तंभ आता भारताचे राष्ट्रीय चिन्ह म्हणून वापरात आहे. इतिहासकारांसाठी व शास्त्रज्ञांसाठी अशोककालीन चिन्हे, लेख, स्तंभांचा हा खूप महत्त्वपूर्ण ठेवा आहे. तो मौर्य साम्राज्याबद्दल अनेक गोष्टी उद्धृत करतो. अशोकाच्या चिन्हांवरून त्याला भावी पिढ्यांनी त्याच्याबद्दल काय विचार करावा, त्याला कोणत्या गुणांसाठी त्याला लक्षात ठेवावे, यामागची त्याची तळमळ लक्षात येते. सम्राट अशोकांबद्दल इतरांनी केलेल्या नोंदी. 1. काही बाबतीत चक्रवर्ती सम्राट अशोकांची तुलना अलेक्झांडर द ग्रेट, ऑगस्ट सीझर, चेंगीज खान, तैमूर, रशियाचा पहिला पीटर किंवा पहिला नेपोलियन यांच्याशी केली जाऊ शकते. पण अलेक्झांडरसारखा अशोक अतिमहत्वाकांक्षी नव्हता. ऑगस्ट सीझरसारखा तो एक आदर्श शासनकर्ता होता. पण आपण हुकुमशहा म्हणून ओळखलं जावं असं जे सीझरला वाटायचं तसं अशोकाला कधीच वाटलं नाही. आपली तशी ओळख व्हावी अशी त्याची कधीच इच्छा नव्हती. अशोक एक सामर्थ्यवान सेनापती होता. पण आपल्या पराक्रमाबद्दल, विजयाबद्दल पहिला नेपोलियन जसा सदैव असंतुष्ट असायचा तसं अशोकाच्या बाबतीत नव्हतं. प्रजाजनांनी आपल्यावर प्रेम करावं असं त्याला मनापासून वाटत असे. चेंगीस खान, तैमूर आणि रशियाच्या पहिल्या पीटरने त्यांच्या प्रजेवर जशी दहशत बसवली होती तशी दहशत सम्राट अशोकने कधीच बसवली नाही. मनाचा मोठेपणा किंवा उमदेपणा, मनातला शुद्ध भाव, स्वभावातला प्रामाणिकपणा, स्वतःच्या प्रतिष्ठेबद्दलची किंवा मानमरातबाबद्दलच्या स्पष्ट स्वच्छ कल्पना आणि मनातलं सर्वांबद्दलचं प्रेम या अशोकाच्या इतरांपेक्षा वेगळेपणाने जाणवणाऱ्या वैशिष्ट्यांमुळे त्याला गौतम बुद्धांच्या किंवा येशू ख्रिस्ताच्या पंक्तीत नेऊन बसवले होते. माधव कोंडविलकर, ग्रंथ देवांचा प्रिय राजा, प्रियदर्शी सम्राट अशोक. 2. भारताच्या इतिहासात एकच असा एकमेव म्हणण्यासारखा कालखंड आहे जो स्वातंत्र्याचा काळ, अतिशय महत्वाचा काळ आणि वैभवाचा काळ म्हणता येईल, आणि तो काळ म्हणजे मौर्य सम्राट अशोकांच्या राज्यकारभाराचा काळ होय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, ग्रंथ ॲनिहिलेशन ऑफ कास्ट. 3. जगाच्या इतिहासात असे हजारो राजे आणि सम्राट होऊन गेले जे स्वतःला हिज हायनेस, हिज मॅजेस्टीज, हिज एक्झॉल्टेड मॅजेस्टीज आणि अशा त्यांचे उच्चपद दर्शवणाऱ्या इतर अनेक पदव्या लावून घेत असत. हे सगळेजण काही काळापुरते प्रसिद्ध झाले आणि मग झटकन विस्मृतीतही गेले. पण सम्राट अशोक, ते मात्र एखाद्या तेजस्वी तायासारखे सतत तळपतच राहिले आहे, अगदी आजपर्यंत. H.G. वेल्स, ग्रंथ आउलटाईट ऑफ हिस्ट्री. 4. इतिहासातल्या पानापानांवर हजारो राजांच्या नावांची अक्षरशः गर्दी झाली आहे, पण त्या गर्दीमध्येही सम्राट अशोकांचे नाव झळकत असलेले दिसते.
खरं तर त्यांचे एकट्याचेच नाव एखाद्या तायासारखे चमकते आहे. ब्रिटिश इतिहासतज्ञ H.G. वेल्स 5. आजपर्यंत होऊन गेलेले सम्राट आणि इतर प्रभावशाली व्यक्तींमध्ये सम्राट अशोक हे नक्कीच असे एकमेव सम्राट होते ज्यांनी युद्ध जिंकल्यानंतर असा निश्चय केला होता की भविष्यात एकाही शत्रूशी परत युद्ध करायचे नाही. जवाहरलाल नेहरू ग्रंथ डिस्कव्हरी ऑफ इंडिया. 6. सम्राट अशोक हे इतिहासातील असे एक महान बादशाह होते ज्यांची सत्ता अफगाणिस्तानपासून मद्रासपर्यंत अशी प्रचंड मोठी होती आणि तरीही ते असे वेगळेच बादशाह होते जे उत्तम लढवय्ये असूनही ज्यांनी कलिंग देशावर विजय मिळवल्यानंतर युद्ध करणं पूर्णपणे बंदच करून टाकलं होतं. ख्रिस्तपूर्व 255 मध्ये मद्रासच्या पूर्व किनाऱ्यावर असणाऱ्या कलिंग देशावर त्यांनी आक्रमण केले तेव्हा भारतीय द्वीपकल्पाच्या अगदी शेवटच्या टोकापर्यंतचा सगळा भाग जिंकून घ्यायचा हाच कदाचित त्यांचा हेतू होता. ही त्यांची मोहीम फत्ते झाली, पण त्या युद्धातील क्रूरपणा आणि भयानकपणा पाहून अशोकांच्या मनात युद्धाबद्दल आत्यंतिक तिरस्कार, कमालीचा तिटकारा निर्माण झाला. अजूनही उपलब्ध असलेल्या त्यांच्या काही शिलालेखांवरून असे दिसते की त्या युद्धानंतर त्यांनी असे जाहीरच करून टाकले की त्यापुढे ते कधीही युद्ध करून इतरांवर विजय मिळवणार नाही, तर धम्माच्या मार्गाने जाऊन इतरांची मने जिंकून घेईल आणि खरोखरच तिथून पुढचं सगळं आयुष्य त्यांनी बौद्ध धर्माचा जगभर प्रसार करण्यातच व्यतीत केलं. त्यानंतर त्यांच्या अवाढव्य साम्राज्यावर त्यांनी अतिशय शांततेने आणि कर्तृत्वपणाला लावून राज्य केले. तरी ते नुसतेच धर्मवेडे नव्हते. लोकांच्या ख्या गरजा लक्षात घेऊन त्या पूर्ण करण्यासाठी सम्राट अशोक 28 वर्षे अगदी मनापासून आणि समजूतदारपणे झटले. इतिहासाच्या पानांपानावर ज्यांच्या नावांची अक्षरशः गर्दी झाली आहे, ज्यांच्या वैभवाची, ऐश्वर्याची, दयाळूपणाची, प्रसन्न व्यक्तिमत्वांची, त्यांच्या राजेशाही बिरुदांची आणि अनेक गोष्टींची रकाने भरभरून माहिती दिलेली आहे, अशा हजारो राजांमधल्या निवडक 10 राजांमध्ये सुद्धा सम्राट अशोकाचे नाव तळपळतच राहिलं आहे. बहुधा त्यांचे एकट्याचेच नाव एखाद्या तेज पुंज लक्षवेधी तायासारखं चमकत राहिलं आहे. भोल्यापासून थेट जपानपर्यंत अजूनही त्यांचे नाव आदराने घेतले जातं. चीन, तिबेट आणि अगदी भारतात सुद्धा अजूनही त्यांचे महत्त्व मानले जाते. आता हयात असणाऱ्या बऱ्याच लोकांनी कॉन्स्टँटाईन किंवा चार्लेमॅन यांची नावेही कदाचित ऐकली नसतील, पण सम्राट अशोकांच्या आठवणी मात्र त्यांच्या मनात अजूनही आहेत. H.G. वेल्स ग्रंथ द आउटलाईन ऑफ हिस्ट्री. 7. अनेक लोकांना असा प्रश्न पडतो की एखाद्या देशातले सगळेच लोक जर अहिंसेने वागत असतील तर त्या देशाचे संरक्षण कसे केले जाईल. अशा काल्पनिक प्रश्नाचे उत्तर देणं खरं तर जरासं अवघडही आहे, पण ख्रिस्तपूर्व 3 शतकात एका सम्राटाने अहिंसा आणि अनुकंपा या तत्वांचा अवलंब करून भारतावर राज्य केले होते. त्यांचे नाव सम्राट अशोक, शांती आणि सामाजिक न्याय यांचा सम्राट. जुलूम जबरदस्ती करून स्वतःच्या ऐशारामासाठी, सुखसमाधानासाठीच फक्त तजवीज करून किंवा स्वतःच्या डामडुल मिरवत त्यांनी राज्य केले नाही, तर स्वतःच्या ऐहिक सुखोपभोगांचा त्याग करत आणि स्वतःच्या प्रजेला समानतेने आणि न्यायाने वागवत त्यांनी राज्यकारभार पाहिला. आत्ताच्या जगात शांती, न्याय आणि एकोपा प्रस्थापित करण्यासाठी आत्ताचे राज्यकर्ते, प्रशासक, राजकारणी लोक, मुलकी कर्मचारी, धार्मिक नेते आणि सर्वसामान्य लोक या सर्वांनाच सम्राट अशोकांचे हे आदर्श असे उदाहरण मार्गदर्शक ठरू शकेल. दुलीचंद्र जैन आणि सुनीता जैन ग्रंथ अशोका एम्परर ऑर मॉन्क. 8. सम्राट अशोक हे शांततेसाठी वाहून घेतलेला महामानव होते आणि इतिहासात ते असे एकमेव सम्राट होऊन गेले ज्यांनी कलिंगच्या लढाईत विजय मिळवल्यानंतर पुन्हा कुठलेच युद्ध न करण्याचा निर्धार केला होता.
उरलेलं पूर्ण आयुष्य फक्त आपल्या प्रजेच्याच नाही तर तमाम मानवजातीच्या सेवेसाठी वाहून घेतलं होतं. या सेवाव्रतात दिसलेला त्यांचा दानशूरपणा, उपकारबुद्धी, मनाचा मोठेपणा आणि दिलदार वृत्ती संपूर्ण इतिहासात अगदी अभावानेच दिसून येते. भारतीय इतिहासात सम्राट अशोकांनी खरोखरच एक सवर्णकाल निर्माण करून दाखवला.